जोर कोणी लावलाय, कोण निवडून येऊ शकतो? पठारे केले. पठारे कळमकरबाई. कोणाचं पारड जड आहे, कोण निवडून येईल? पठारे. काय वाटतं कोण निवडून येईल, कोणाला निवडून देणार? जे महिलांना साथ देतील त्यांना निवडून. तुम्हाला काय वाटतं तुमच्या भागातून कोण निवडून यावं? ऐश्वर्याताई 16 जानेवारीला काय चित्र असेल? 100% पठारे. ज्यांच्याकडे आम्ही आमचे प्रश्न घेऊन जाऊ तर ते आमच्या प्रश्नांचा विचार करतील आणि ते आमच्या मुद्द्यांवर काहीतरी सोल्युशन देतील. म्हणजे उज्जैनला जायचं होतं, उज्जैनला पण जाऊन झालं आमचं. अयोध्या केली, काशी, म्हणजे जे आपल्याला होत नव्हतं ते झालं आमचं. आता कोणाला निवडून द्याल मग तुम्ही? ऐश्वर्या पठारे आणि अनिल सातव आणि दाभाडे. श्रेयसताई आणि ऐश्वर्याताईंनी भरपूर आतापर्यंत कामं केलीत आमच्या भागात. 16 जानेवारीचं चित्र पाहिलं तर कोणाच्या अंगावर गुलाल पडेल, कोणता पक्ष विजयी होईल इथून? भाजप 100%. बीजेपीच येणार. पठारे. गुलाल तर नेहमीच बीजेपी करत असणार आहे. राज्यातल्या सगळ्याच महापालिका निवडणुका आता येत्या 15 जानेवारीला पार पडणार आहेत. पण या सगळ्यामध्ये सध्या पुण्यातला प्रभाग क्रमांक 3 जो आहे त्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. कारण की आपण नुकतंच पाहिलं तर भाजपमध्ये जे मेगा भरती झाली किंवा मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश झाले त्यामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे बापूसाहेब पठारे जे आहेत आमदार, त्यांचे पुत्र सुरेंद्र पठारे यांनी राष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेश केला आणि त्यांच्या पत्नी ज्या आहेत ऐश्वर्या पठारे यांना तिकडून उमेदवारी मिळाली. त्यानंतर इथला जो प्रभाग आहे, प्रभाग नंबर 3, इथली निवडणूक मोठी हाय व्होल्टेज आणि रंगत होणार आहे असं बोललं जाते. पण खरंच तसं चित्र आहे का? लोकांचं काय म्हणणं आहे? त्यांच्या समस्या सुटलेल्या आहेत का? आणि येत्या 5 वर्षात त्यांच्या नगरसेवकांकडून त्यांच्या काय अपेक्षा आहेत या सगळ्यांबद्दल आपण लोकांकडूनच जाणून घेणार आहोत की त्यांनी कोणाला कौल देण्याचं ठरवलंय. तुम्ही मतदान करता? मतदान आहे तुमचं? आहे ना. कुठल्या प्रभागात आहे आणि इथे उमेदवार कोण कोण आहेत माहिती आहेत का तुम्हाला? माहिती आहे ना, सगळं चारी कमल आहे. चारी कमळ आहेत. त्यातलं कोणाचं पारडं जड आहे असं वाटतं? सगळे येणार आहे, चारी पण कमलचे. कमळच येणार. कोणत्या मुद्द्यावर इथं निवडणुका लढवल्या जातात? आमच्यासाठी सगळे करते, ते कॅमेरा बसवले, लाइटिंगचे काम केले, करते कमलचे सगळे जोरात काम चालू. अच्छा, आणि रस्त्याचा म्हणा, पाणी प्रश्न, लाईटचा प्रश्न हा सगळं चालू सुटलाय? करणार आहे, ते आल्यानंतर सगळे काम करणार आहे. आम्हाला भरोसा आहे त्यांच्यावर. या एरियात सध्या तरी तुम्ही असं बोलू शकता की बीजेपीचं सध्या तरी पारडं जड आहे. मध्ये हे लोक आलते बीजेपीवाले, त्यांना आम्ही सांगितलं आमचे प्रॉब्लेम्स काय ते. इथं या साईडला तुम्ही बघितलं तर आमच्या घरासमोर कचरा आहे, त्या साईडला थोडंसं नालीचा पण इश्यू चालू आहे आणि तर एक सेफ्टी इश्यू पण होता थोडासा. तर मग त्या लोकांनी CCTVs लावले. तर या साईडला आता कचरा पण थोडा कमी झाला आहे आणि कचऱ्याचा पहिला वास खूप यायचा, तर ते पण थोडंसं कमी प्रमाणात म्हणजे हँडल झालं आहे असं बोलू शकतो. हा भाग आम्हाला असं कळतं की नव्यानं महापालिकेमध्ये समावेश झाला. तुमच्या आता महापालिकेमध्ये गेल्यानंतर कुठले असे प्रश्न आहेत जे आता सुटले पाहिजेत किंवा मोठ्या प्रमाणात त्याचा विचार केला गेला पाहिजे? ॲक्च्युली या एरियात आहे ना पाणी ऑल्टरनेट डेज येतं, 2 दिवसातून एकदा येतं, 3 दिवसातून एकदा येतं आणि उन्हाळा असेल तर थोडा अजून प्रॉब्लेम होतो. तर मला असं अपेक्षित आहे की पाणी डेली आलं तरी, जसं बाकीच्या एरियात विमाननगर वगैरे जिथं त्यांना रोज पाणी येतं, तर हा एक मेन महत्त्वाचा प्रश्न आहे. मला असं वाटतं की पाणी रोज यायला. नगरसेवक कसा असावा, काय विचार आहे? असंच असावं की जो ज्यांच्याकडे आम्ही आमचे प्रश्न घेऊन जाऊ तर ते आमच्या प्रश्नांचा विचार करतील आणि ते आमच्या मुद्द्यांवर काहीतरी सोल्युशन देतील किंवा काहीतरी काम करतील अशा लोकांना. आज एवढे वर्ष झालं आम्ही इथं वावळवस्तीत राहतो, पण काही सुधारणा झालेली नाही. आता जे बसलेत निवडणुकीला, तर ते जर आले निवडून तर त्यांनी केलं का नाही करतात ते सांगू शकत नाही. पण आम्हाला वाटतंय की चला आमच्या म्हणजे उज्जैनला जायचं होतं, उज्जैनला पण जाऊन झालं आमचं. अजून अयोध्या केली, काशी, म्हणजे जे आपल्याला होत नव्हतं ते झालं आमचं. आता जर निवडून आले तर आता काय माहिती काय करतात. आमचे रस्ते खराब झालेत, पाण्याचं गटर नाही, काय नाही. हे झाडं वाढल्यात, झाडं तोडायची, घरावर पडलं तर मरायचे लोक पटापटा. तुम्हाला काय वाटतं काम कोण करेल तुमचं? आता काम मला असं वाटतं बाई हे 4 जण केले तर करतील. प्रीतम दादा, परत ते ऐश्वर्या काय पठारे, हा ऐश्वर्या पठारे आणि अनिल सातव आणि दाभाडे. म्हणजे एकूणच भाजपचे जे उमेदवार आहेत ते काम करतील असं वाटतं. तुम्हाला काय वाटतं की तुमच्या भागात कोण निवडून यावं, कसा असावा नगरसेवक? ऐश्वर्या पठारे सारखं. का बरं, काय कामं केली आहेत किंवा करावे? त्यांनी आम्हाला आश्वासन दिलंय की त्यांनी आमच्या इथं पाण्याची सोय व्यवस्थितशीर करणार. आमच्या इथं 4-4 दिवस पाणी नाही येत, कॅमेरे बसून देणार. कचऱ्याची गाडी आली पाहिजे आमच्या इथं, कचरा टाकायला जागा नाही आहे, कचऱ्याची गाडी आणणार आहेत त्या म्हणल्या. परत नाही का घरी बसणाऱ्या महिलांसाठी काहीतरी घरगुती काम देणार आहेत. त्यांनी आम्हाला आश्वासन दिले आणि आम्हाला वाटतं की आमचा नेता तेच असावं, तेच यावं.
तुम्ही आता ऐश्वर्या पठारेंचं नाव घेतलं म्हणून ऐश्वर्या पठारे पाहिलं तर आपण त्या वेल एज्युकेटेड आहेत, म्हणजे सुशिक्षित आहेत. तर त्या दृष्टीनं त्यांनी मुलींसाठी म्हणजे एक महिला नेतृत्व म्हणून त्यांनी काय केलं पाहिजे महिलांसाठी त्यांनी नाही का, महिलांना ज्या घरी बसतात लेडीज, त्यांना मुलाबाळांमुळं कामाला जाता येत नाही, काही नाही, त्यांच्यासाठी काहीतरी व्यवसाय दिला पाहिजे घरी बसल्या बसल्या. पण आपण एक ऐश्वर्या पठारेंचं बॅकग्राऊंड पाहिलं तर आम्ही पाहिलं त्यानुसार ते IT प्रोफेशन आहेत, वेल एज्युकेटेड आहेत. त्या दृष्टीनं त्यांनी महिलांसाठी किंवा ज्या काही मुली असतील तरुण त्यांच्यासाठी काही पावलं उपाययोजना केली पाहिजेत रोजगाराच्या म्हणा. ते लग्नाच्या अगोदर करतात म्हणत जिथून आले तर नक्कीच करणार, ते आम्हाला त्यांच्यावर विश्वास आहे, ते करणार. हां, करणार ते ऐश्वर्याताई. पुढे जर त्या निवडून आल्या तर महिला नेतृत्व म्हणून त्या खंबीरपणे इथे महिलांचं नेतृत्व करू शकतील. हां, ते करू शकतील, ते आम्हाला तेवढं त्यांच्यावर विश्वास आहे. हां, ते कारण ते हळदी कुंकूला आले होते ना, तेव्हा पण त्यांनी आश्वासन दिलं की आम्ही आल्यानंतर जे तुम्ही सांगता मी त्यासाठी मी उभं राहणार, तुम्ही किंवा अर्ध्या रात्र जरी तुम्ही बोलले तरी मी येऊन कामं ते करणार, म्हणून आम्हाला त्यांच्यावर पूर्णपणे विश्वास आहे. ताई, एक तरुण मतदार म्हणून तुम्हाला काय वाटतं की नगरसेवक कसा असावा आणि तुमच्या भागातून कोण निवडून येईल असं वाटतं? वेल एज्युकेटेड असावा आणि आम्हाला सपोर्ट करणारा असावा. सो मला असं वाटतं की ऐश्वर्याताई पठारे याव्यात, बिकॉज त्या खूप वेल एज्युकेटेड आहेत. त्यात त्यांचा सगळ्यामध्ये इक्वल पार्टिशन आहे. ॲज ते स्पोर्ट्समध्ये पण खूप प्रो आहेत. सो आणि ते महिलांसाठी पण खूप काम करतात. महिला मंचसुद्धा ते चालवतात. मी त्यांचे बरेचसे कार्यक्रम पाहिलेले आहेत आणि त्या एक ग्रेट वुमेन म्हणून आणि एक स्ट्रॉंग वुमेन म्हणून एक सगळ्यांसाठी मोटिवेशन आहे. त्यांना बघून खूप महिला प्रोत्साहन होतील. सो मला असं वाटतं की त्याच याव्यात. हां, जर ॲज कम्पेअर टू अदर पॉलिटिशियन बघायला गेलं तर विदिन 6 मंथ मला असं वाटतं की माझं लोहगाव खूपच जास्त प्रो झालेलं दिसेल. अच्छा, एवढा विश्वास आहे हो, म्हणजे एवढा त्यांच्या विश्वास सगळ्याच्या. आहे. हो. कोण निवडून येईल किंवा कोणाचं पारडं जड आहे? जसं की आत्ता बरेच चेंजेस झालेले आहेत. ओके, आपल्या इथून सुरेंद्रदादा पठारे येणार होते, लढणार होते. बट काही कारणास्तव आपल्या इथं आता त्यांच्या मिसेस ऐश्वर्या ताई लढत आहेत. तर आम्हाला तेवढीच अपेक्षा आहे जेवढी सुरेंद्रदादांकडून होती. त्यांनी भावी काळात आम्हाला बराच सपोर्ट केला, बरंच सहकार्य त्यांनी आम्हाला केलं आहे. यंग जनरेशनला खूप अभिमान आहे त्याचा, खूप सपोर्ट भेटला. छोट्यापासून मोठ्या कामापर्यंत त्यांचं सहकार्य आमच्या मागे होतं. तसेच आम्हाला अपेक्षा आहे की ताईसुद्धा आम्हाला नेहमी मदत करतील आणि ह्या इलेक्शनमध्ये नक्कीच ते जिथून येतील. गृहिणींसाठी बरेच उपक्रम, यंग जनरेशनसाठी, आणि ऑलरेडी ते एज्युकेटेड आहेत, त्यांचे हजबंड वेल एज्युकेटेड आहेत. त्याचा लाभ नक्कीच यंग जनरेशनला आम्हाला चांगल्या प्रकारे होईल. काय बघता तुमच्या प्रभागाला इथून पुढे म्हणजे निवडून आल्यानंतर एखादा नगरसेवक कुठे बघता, कसा असेल तुमचा भाग हा पूर्ण? खूपच चेंज असेल. आता जसं की आपण बघतो बरेच प्रॉब्लेम्स आहेत लोहेगावमध्ये. पाण्याचं आहे, लाईट्सचं आहे, डेव्हलपमेंटचं आहे, स्पोर्ट्स. आता ॲक्च्युली मी स्पोर्ट बॅकग्राऊंडमध्ये आहे. बट लोहेगावमध्ये स्पोर्ट कुठेच नाही आहे. नाही ग्राउंड आहे, नाही काही फिटनेस क्लब्स आहे महानगरपालिकेतर्फे. पेड तर सर्वच जागी आहे, बट गव्हर्नमेंटकडून काहीच नाही आहे. तर माझं हेच असेल की नेहमी लोहगावच्या नागरिकांसाठी काहीतरी फिटनेसच्या रिलेटेडसुद्धा असावं. माझं पारडं जड आहे. 16 जानेवारीला काय चित्र असेल? 100% पठारे ताई. येस. तुमच्या भागामध्ये आतापर्यंत कोणी कामं केली आहेत आणि तुम्हाला काय वाटतं कोण निवडून यावं? ऐश्वर्याताई आणि श्रेयसताई यांनी आमच्यासाठी खूप कामं केलेली आहे. आमच्यासाठी बचत गट केलेले आहे. होम मिनिस्टर असे चांगले महिलांसाठी कार्यक्रम करतात. वेळोवेळी भेटतात. काही कार्यक्रम असेल किंवा हळदी कुंकू असेल याच्यासाठी आम्हाला बोलवतात. ते आम्हाला असं वाटतं की आमची नगरसेविका श्रेयताई आणि ऐश्वर्याताई असावी. श्रेयसताई आणि ऐश्वर्याताईंनी भरपूर आत्तापर्यंत कामं केली आहेत आमच्या भागात आणि इथून पुढं पण करतील अशी आशा धरून आम्ही त्यांनाच मतं देणार. आणि त्यांनी आमच्यासाठी भरपूर काही कामं केली आहेत, जसे की रस्त्याला लाईटीचे खांब बसवले आहेत, लाईट केलेली आहे, CCTV बसवला आहे आणि आमच्यासाठी होम मिनिस्टरचा कार्यक्रम भरवला, हळदी कुंकाचा कार्यक्रम भरवला त्यांनी आणि भरपूर कामं करतील ह्यापुढं पण अशी आम्ही अपेक्षा करतो त्यांच्याकडून आणि आमचं मत त्यांनाच आहे. माननीय सुरेंद्रदादा पठारे, तसेच आमचे या भागाचे कार्यक्षम आमदार माननीय बापूसाहेब पठारे यांचे गेल्या कित्येक वर्षापासून या भागात भरपूर काम केलेले त्यांच्यामार्फत, आणि त्यानंतर सुरेंद्रदादा पठारे यांच्यामार्फत पण भरपूर या ठिकाणी सोशल वर्किंग होत आहे. आणि आमच्या वहिनी ऐश्वर्याताई पठारे याही गेल्या 7-8 महिन्यापासून या भागावर जास्त
विशेषतः लक्ष केंद्रित करू नये. या ठिकाणी तिकीट कन्फर्म झालं भारतीय जनता पक्षाकडून, त्या टायमाला त्यांनी जे इथं ह्या भागाचा विकास कसा करायचा, तर अख्ख्या पुणे शहरामध्ये पहिल्या उमेदवार आहेत त्या, की त्यांनी आम्ही काय करणार आहेत निवडून आल्यावर, तर असं प्रोजेक्ट या ठिकाणी त्यांनी आमच्यासमोर सादर केलं, ब्ल्यूप्रिंट सादर केली त्यांनी. ब्लूप्रिंट सादर केली. ती आम्हाला म्हणजे आमच्या मनाला भावली, की प्रथमच कोणीतरी असं पहिल्यांदाच सांगतं की आम्ही निवडून आल्यानंतर आम्ही हे कामं आपल्या या ठिकाणी करून देऊ. कशा प्रकारे कामं केली जात आहेत, काय आहे सगळं? चांगलं काम केलं अच्छा, कोणाचं पारड जड आहे, कोण निवडून येईल? पठारे. पठारेच. काय वाटतं कोण निवडून येईल, कोणाला निवडून देणार? जे महिलांना साथ देतील त्यांना निवडून देऊ. काय काय प्रश्न सुटलेले आहेत तिथे? पाणी प्रश्न, लाईट, नाही रस्ते? येत म्हणून तर महिलांनी एकी केली आहे आता, आणि ते प्रश्न त्यांच्याकडून सोडवून घ्यायचा प्रयत्न करणार. महिलांचा विकास सगळ्यात महत्त्वाचा आहे. महिला पुढे गेल्या पाहिजेत. आमच्या कसं आहे, आमच्या सगळ्या स्लम एरियातल्या महिला आहेत, या फक्त काम करतात, ते घरी येतात, ते बाकीच्या त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न आहे, वस्तीतल्या ड्रेनेज आहे, पाणी आहे, सगळ्या गोष्टी आहेत. त्या गोष्टींसाठी त्या आम्हाला जे सपोर्ट करते त्यांना तर आम्ही आता सध्या मदत करतो, पण ते प्रश्न पण आमचे सुटले पाहिजे. तुम्हाला काय वाटतं कोण निवडून येईल? पठारे केली काम, पठारेंची. काय केलीत काम? ती गटारी ही सगळ्या स्वच्छतेची. पाणी प्रश्न मिटलाय का? हा मिटलं. जोर कोणी लावलाय, कोण निवडून येऊ शकतं? पठारे केले, पठारेंनी. पठारे कळमकर बाई, आता गटारी लाईट बीट पाणी बिनी प्रश्न झाला, संपलं. काय काय बाकीच्या जर गोष्टी पाहिल्या की शैक्षणिक दृष्ट्या म्हणा लहान पोरांना, कारण की आपण ज्या एरियात आहोत तिथे स्कीम त्यांनी राबवायला पाहिजे. कोण असेल 16 तारखेचं चित्र काय असेल, कोण येईल निवडून? मला तर वाटतंय महाविकास आघाडी यावं. हा कामं केलीत पठारेंनी म्हणतात महाविकास. त्यांनी ते बी आले ते करते ना, काय नाही करायचे करते ना. पठारे केलं ते बी आले ते करते ना. तुमच्या भागात कोण निवडून येऊ शकतं वाटतं? आमच्या भागामध्ये मुख्यतः म्हणजे ना सुरेंद्रदादा यांचं खूप चांगल्या प्रकारे काम चालू आहे आणि चारही उमेदवार BJPचे भरघोस मताने निवडून येतील. आमच्या यमुनानगरमध्ये कमीत कमी 3-3.5 मतदान आहे. त्यापैकी BJP या पक्षाला आम्ही सगळे मिळून 2-2.5 हजाराच्या मताने जास्तीत जास्त वोटिंग करून त्यांना निवडून आणणार आहोत. का म्हणजे काय त्यांनी काय काय आतापर्यंत कामं केलेली आहेत, जे ज्याबद्दल तुम्ही बोलताय, काय मुद्दे आहेत जे त्यांनी मार्गी लावलेले आहेत किंवा समस्या? आमच्या इथे खूप वर्षापासून मी जसं लहान असल्यापासून ऐकायला मिळतं की हा जो तुम्ही रोड पाहताय, हा रोड म्हणजे वस्तीतून जाणार होता. तो सुरेंद्रदादा यांचे वडील असतील, आपलं बापूसाहेब पठारे, त्यांनी हा तो थांबवला आहे आणि वस्तीमध्ये खूप चांगल्या प्रकारे त्यांचं काम आहे. पहिल्यापासून आमच्याकडे विशिष्ट प्रकारे त्यांचं लक्ष आहे आणि जेवढे बी मुलं असतील, यंग मुलं, त्यांना सुरेंद्रदादा फाउंडेशनमार्फत विशिष्ट प्रकारचे जॉब मिळतात आणि त्यांच्याकडनं भरपूर त्यांना मदत मिळते. गुलाल तर नेहमीच BJP करत असणार आहे. वाटतंय पण पुढच्या 5 वर्षामध्ये कामं होतील त्यांच्याकडून? 100%. माझा तरी वैयक्तिक विश्वास आहे की हे कामं होतील. लोकांकडून जाणून घेतलेल्या या सगळ्या प्रतिक्रियांवरून असं लक्षात येत आहे की इथे ज्या प्रमाणात भाजप प्रचार करते तितकीच राष्ट्रवादी जोरात प्रचार करते. त्यामुळे इथे कोणाचं पारडं जड आहे हे आत्ता तरी सांगता येत नाही, पण 16 जानेवारीला मात्र कोणाच्या अंगावर गुलाल पडणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.